राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अनेक उमेदवार जे आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी विविध फंडे अवलंबताना दिसतोय। आपण आता संगमनेरमध्ये आहोत आणि या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वातील संगमनेर सेवा समिती जी आहे ती निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि या ठिकाणी मतदारांपर्यंत ते पोहोचत आहेत, गाठीभेटी घेत आहेत। याच दरम्यान जे आहे ते संगमनेरमध्ये अशा पद्धतीने प्रतिकात्मक सिंह जे आहेत ते सत्यजित तांबे यांच्यासोबत प्रचारामध्ये असल्याचं बघायला मिळतंय। नेमका त्यांचा हा सगळा प्रचार कसा सुरू आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, खरं तर प्रतिकात्मक सिंह घेऊन तुम्ही फिरताय, कसा प्रतिसाद लोकांचा आहे आणि काय प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे? 1985 साली ज्यावेळेस संगमनेर विधानसभेची निवडणूक झाली होती, थोरात साहेब अपक्ष निवडून आले होते आमदार म्हणून आणि त्यावेळेसही त्यांचं चिन्ह सिंह होतं। असं या संगमनेरचं आणि सिंहाचं एक भावनिक नातं आहे आणि म्हणूनच ज्यावेळेस स्थानिक विकास आघाडी करण्याचा निर्णय झाला त्यावेळेस सिंह चिन्ह घेण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि ते चिन्ह ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या वतीने आम्ही ते घेतलं आणि आज सिंह या चिन्हावर संगमनेर सेवा समिती हे इलेक्शन लढते आहे। प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला या निवडणुकीमध्ये मिळतो आहे आणि मला खात्री आहे की 3 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल तेव्हा 30-0चा निकाल असेल। 30-0 आणि नगराध्यक्ष अशा पद्धतीने मोठं यश आम्हाला मिळेल अशी मला खात्री आहे। सुजय विखे 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी आले होते, त्यांनी म्हटलं होतं की टायगर जो असतो तो सिंहाची शिकार करतो, असं कुठंतरी तुम्हाला डिवचण्यासाठी त्यांनी वक्तव्य केलं। या वक्तव्याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, असं आहे की शेवटी जंगल आहे आणि जंगलमध्ये वाघही असतो, सिंहही असतो, हत्ती असतो, घोडे असतात, सगळ्या प्रकारचे प्राणी असतात आणि म्हणून प्रत्येक प्राण्याची एक वेगळी भूमिका असते। कोणत्याही प्राण्याला कमी लेखू नये असं माझं मत आहे। सिंह तर जंगलचा राजा आहे, हो, सिंहाला तर कोणालाच घाबरायचं कारण नाही आहे। वाघ तरी एकटा फिरतो आणि तो थोडा स्वार्थी असतो, परंतु सिंह हा सगळ्यांना घेऊन चालतो। सिंह हा जंगलचा राजा आहे, त्याला घाबरतात लोक, सिंह कोणाला घाबरत नाही। विधानसभा निवडणुकीत खरं तर इथं मोठं राजकीय उलटफेर झाले, त्यानंतर संगमनेरकरांमध्ये आता काय परिस्थिती आहे आणि काय तुम्हाला देखील प्रतिक्रिया संगमनेरकरांच्या येत आहेत? नाही, असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे अपयश आम्हाला आलं त्याचे पूर्ण कारण मीमांसा आम्ही केलेली आहे आणि त्याच्या दृष्टीनेच जे बदल करणं आवश्यक होतं, ज्या चुका सुधारवणं आवश्यक होतं त्या सगळ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे। निश्चित म्हटलं तर हे होते सत्यजित तांबे, जे सध्या आपल्या आघाडी आहे संगमनेर सेवा समिती यासाठी प्रचार करतायत, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि अशा पद्धतीने ते प्रतिकात्मक सिंह घेऊन फिरत असल्याने मतदारांसाठी देखील हा एक आकर्षणाचा विषय ठरताना दिसतोय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।